आहारशास्त्र डायटेटिक्स या क्षेत्रामधलं हे तुमचं पदार्पण कसं झालं? म्हणजे ना मुळात हे तुमच्या मनात कसं आलं आणि मग ते तुम्ही प्रत्यक्षात कसं आणलं? इथपासून आपण तुमच्या प्रवासापासून सुरुवात करू. ओके. मी ॲक्च्युली एका अशा फॅमिलीमधून येते जिकडे की नीट खाणं किंवा रोज काहीतरी एक्सरसाइज करणं, योगासनं म्हणा किंवा जस्ट वॉकला जाणं हा एकदम एक रेग्युलर पार्ट होता लाईफचा. म्हणून मला कायम वाटायचं की आपण ह्याच्यात काहीतरी करू शकतो का. पण तेव्हा असं काहीच ह्याला फॉर्मली करिअर म्हणून करायला काहीच नव्हतं. म्हणून मला कायम असं वाटायचं आणि हेच मी सगळीकडे बघायचं की जिथे जिथे जर आपल्याला शाळेत चांगले मार्क मिळाले नाही किंवा आपण कॉलेजपर्यंत पोचू शकलो नाही किंवा आपण हाऊसवाईफ बनून जर का खूप घरात बसून बसून बोर झालो तर जे प्रोफेशन आपण पिकअप करतो दॅट इज आयदर अ डायटिशियन किंवा फिटनेस ट्रेनर. तर मला काय वाटायचं की हे असं काहीतरी मला करायचं आहे का. पण तेव्हाच आय थिंक, कारण जेव्हा मी शाळेत होते तेव्हा इट वॉज अबाउट 90s आणि मग तेव्हा सगळे हे एरोबिक स्टुडिओज हळूहळू मशरूम व्हायला लागले होते इंडियामध्ये. आणि मग मी त्या एरोबिक स्टुडिओजमध्ये जायचे आणि आय बिकेम अ वॉर्मअप इन्स्ट्रक्टर. आणि बाय द टाईम आय फिनिश्ड माय BSc इन इंडस्ट्रियल केमिस्ट्री, कारण परत केमिस्ट्रीकडे पण माझी खूप ओढ होती, कारण माझी आई मास्टर्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. 35 years शी हॅज टॉट इन बार्ला कॉलेज. त्यामुळे केमिस्ट्री मला खूप आवडायचं. पण आफ्टर BSc आय रिअलाइज्ड की SNDTनी एक कोर्स चालू केला अलॉंग विथ IIT मुंबई, विच वॉज कॉल्ड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायन्स अँड एज्युकेशन. आणि मग मी ते करिअर म्हणून परस्यू करायचं ठरवलं आणि माझ्या फॅमिलीने पण मला सपोर्ट केलं. मला वाटतं त्यांनी मला कायमच सपोर्ट केलं, पण त्यांची कायम हीच एक इच्छा होती की एज्युकेशन पूर्ण झालं पाहिजे आणि एक पोस्ट ग्रॅज्युएशन तरी असलं पाहिजे, कारण मग तुम्ही काहीही बनू शकता. ट्रेनर पण बनू शकता किंवा डायटिशियन पण बनू शकता किंवा प्लंबर पण बनू शकता. जे बनायचं आहे ते पण एक एज्युकेशन बॅकिंग असेल की यू ऑलवेज हॅव समथिंग टू फॉल बॅक ऑन. म्हणजे फिटनेस एरियामध्ये तर मला करायचंय, पण त्याच्यात काहीतरी शिकायचंय. मग त्यावेळी हा कोर्स तुमच्या पुढे आला. या आणि तो तेव्हा 99 मध्ये मी हा कोर्स केला. ते त्या कोर्सचं पहिलं वर्ष होतं. बरं. त्यामुळे आय वॉज जस्ट लकी आणि देर वॉज नो कॉम्पिटिशन. फक्त 7च मुली होत्या त्या कोर्समध्ये. कोणालाच तो कोर्स करावासा वाटत नव्हता. मलाच फक्त तो कोर्स करायचा होता. एज्युकेशन इज वन थिंग, पण हाऊ टू कन्वर्ट दॅट टू अ लिव्हिंग, यु नो. पण मला वाटतं मी मुंबईत राहत असल्यामुळे तेव्हाच सगळ्यांना असं, म्हणजे कारण की एरोबिक स्टुडिओज पण होत होते, त्यामुळे हळूहळू पर्सनल ट्रेनर आणि डायटिशियन अशी एक थोडीशी करिअर लाईनसारखी ओपन होत होते. त्यामुळे मला माझी पहिली क्लायंट मिळाली आणि माझी पहिली क्लायंट मिळाली तीच फिल्म्समधून होती. म्हणजे डेव्हिड धवनच्या मिसेस बरोबर मी पहिल्यांदा काम केलं. शी इज माय फर्स्ट क्लायंट. आणि मग फिल्म इंडस्ट्रीमध्येच पहिली क्लायंट असल्यामुळे मग बाकी सगळेच क्लायंट्स वर्ड ऑफ माउथ त्याच इंडस्ट्रीमधून मिळत गेले. आता आपण जरा ताल आणि तोलकडे येऊया. की आपण जर असं म्हणालो की चव म्हणजे ताल आहे आणि न्यूट्रिशन म्हणजे तोल आहे, तर चव आणि न्यूट्रिशन म्हणजे चव आणि आहार तत्व ह्यांचं कशी काय सांगड घालावी? खरं तर म्हणजे हेच आहे की जे भारतीय संस्कृतीत कायमच आहे की जी गोष्ट चवीला चांगली तीच खरी आपल्या आरोग्यालाही चांगली. जी गोष्ट चांगली दिसत नाही ती आपल्याला खाण्यासाठीही बरोबर नाही. जिचा वास चांगला नाही ती आपल्यासाठी बरोबर नाही. तर आपल्या संस्कृतीत, कारण की योगविद्या वगैरे पण इतकी जुनी आहे आणि इट इज सच अन इंटिग्रल पार्ट ऑफ आवर लाईफ की आपण त्याला वी टेक इट फॉर ग्रँटेड. म्हणजे आपल्याला आजीने कधी सांगितलं की तू नाही पुरणपोळी तुपाबरोबर खा, तूप खात नसशील तर दुधाबरोबर खा. तर आपल्याला वाटतं काही मूर्खासारखी बोलते, हिला काय माहिती कॅलरीज, मला जीन्समध्ये फिट व्हायचं आहे, यु नो. इफ आय ईट अ पुरणपोळी आय एम ईटिंग हाफ आणि आय एम शुअरली नॉट ईटिंग इट विथ तूप आणि सगळं. तर आज मॉडर्न न्यूट्रिशन सायन्स जे आहे ते हेच आपल्याला सांगतं आहे की तालातच तोल आहे, की जिकडे चव आहे तिकडेच आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स मिळू शकतात. आणि आपण जर का आपली चव राखून खाल्लं तरच आपण बारीक होऊ शकतो. त्याचबरोबर अजून एक कसं असतं ना की आम्हाला सगळ्यांना डाएटिशियनला खूप भेटायचं असतं आणि डाएट प्लॅन घ्यायचा असतो. तर मग डाएटिशियनला भेटणं हा ताल आणि डाएट प्लॅन फॉलो करणं हा तोल असं म्हटलं तर योग्य ठरेल का? तुम्ही कुठच्या डायटिशियनला भेटताय त्याच्यावरती हे डिपेंडेंट आहे.
कारण की बऱ्याच डायटिशियन म्हणजे मला बरेचदा वाटतं की लोक काय एवढे डायटिशियनकडे जातात, कारण डायटिशियन आपल्याला काय सांगणार हे आपल्याला आधीपासून माहिती असतं. मला वाटतं आपण अशाच डायटिशियनकडे जावं की ज्यांनी अशा व्यक्तीकडे की जी आपली संस्कृती, आपण कुठे राहतो, आपण ट्रेन घेऊन शाळेत जातो, स्कूलमध्ये जातो की आपण गाडीने जातो, आपण किती ट्रॅव्हल करतो, आपल्या घरी किती लोक राहतात, आपल्याबरोबर आपल्या आजी आजोबा राहतात का नाही राहतात, या सगळ्या गोष्टींचा समजून जर का आपल्याला डाएट प्लॅन मिळत असेल तर त्याच्याने दोन्ही राहतं. नाहीतर जसं तुम्ही म्हणताय तसंच होतं की पैसे दिले, एक पेपर घेतला, त्या पेपरवरती सगळं लिस्ट टू अवॉइडच्या 2 पेपर्स मिळतात आणि काय खायचं त्याचं काहीच मिळत नाही लिस्ट, आणि मग तिकडेच आपला ताल आणि तोल दोन्ही सुटतं. तुमचं ह्या क्षेत्रातलं, या शास्त्रामधलं एक युनिक कॉन्ट्रीब्युशन तुम्ही काय म्हणाल? म्हणजे आत्ता जे तुम्ही सगळं सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही नेमकी कुठली सुधारणा किंवा काय सुचवता? मला वाटतं की इंडियन फूड आणि विजडम जे आपल्याला आहे, ज्याला आपण म्हणतो की लिव्हिंग ट्रेडिशन म्हणजे अशा ट्रेडिशन्स ज्याच्याबद्दल काही लिहून ठेवलेलं नाही पण ज्या ओरली पास होतात जनरेशन टू जनरेशन, ह्याच्यामध्ये आज मला कॉन्ट्रीब्युशन करायची काहीच गरज नाही किंवा माझं कॉन्ट्रीब्यूट करायची हे पण नाही आहे, काय त्याला म्हणा, आय एम नॉट इवन एलिजिबल टू कॉन्ट्रीब्यूट टू इट. पण जे ओरल विजडम आपल्याकडे चालत आलं आहे पिढ्यानपिढ्या, त्याचं ऐकणं आणि मग ते ऐकून आपल्या लाईफस्टाईलमध्ये त्याला हाऊ शुड आय पुट इट, लाईक बेसिकली फिट इन करणं, फिट इन करणं, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. जसं आपल्या कल्चरमध्ये सांगितलेलं आहे की श्रवणम मननम निधिध्यास, की त्याचं निधिध्यास करणं, की ते रोज ते करणं आणि आपल्या कल्चरचं ऐकणं, कारण त्याच्यानेच आपण बारीक होतो, कारण खरंच फक्त त्याच्यानेच आपण बारीक होतो. तर आय हॅव नॉट डन एनी कॉन्ट्रीब्युशन रिअली. तुम्ही एक खूप छान आत्ता मुद्दा ओरल विजडमचा सांगितला. आता मग 2 मुद्दे इथे उभे राहतात की ओरल विजडम आपल्याला काहीतरी सांगत असतं एक, आणि आपलं सायन्स किंवा मॉडर्न सायन्स काहीतरी एक सांगत असतं. अशी आम्हाला काही उदाहरणं तुम्ही देऊ शकाल का जिथे ओरल विजडम आणि सायन्स गो टुगेदर, म्हणजे ते एकच सांगतायत आणि समटाईम्स दे कॉन्ट्रडिक्ट ईच अदर, ते वेगवेगळं सांगतात? ते बरेचदा सायन्सचं असं आहे की आपण कुठचा विषय शिकू त्याच्याप्रमाणे ते आयदर आपल्याला सेम गोष्टी सांगतं किंवा वेगळ्या गोष्टी सांगतं. जसं आत्तापर्यंत वेस्टर्न सायन्स वॉज सेइंग की फॅट इज फॅट, म्हणजे 1 ग्रॅम ऑफ फॅट गिव्स यू 9 किलो कॅलरीज इररेस्पेक्टिव्ह ऑफ वेअर दॅट फॅट इज कमिंग फ्रॉम, आणि आपण प्रत्येकाने फॅट अवॉइड करायचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा आत्तापर्यंत वेस्टर्न सायन्स म्हणत होतं की कोकोनट इज सॅच्युरेटेड फॅट, तर आपण नारळ, खोबरं हे सगळं आपल्या डाएटमधून काढून टाकलं पाहिजे. पण तुम्ही जर का आपल्या सगळ्यांचं डाएट बघितलं तर तूप आणि नारळ, खोबरं ह्याचा खूप म्हणजे डेली बेसिसवर ऑलमोस्ट 2-3दा आपण या दोन्हीही गोष्टी खातो, आणि त्याच्यामुळे काय आपली प्रकृती बिघडत नाही, कारण की ती जनरेशन्स टू जनरेशन्स आपण हेच खात आलो आहे. तर मॉडर्न न्यूट्रिशन सायन्स कॉन्स्टंटली टेक्स टाईम टू कॅच अप विथ ओरल विजडम. आता जर का तुम्ही न्यूयॉर्कला वगैरे गेलात तर तुम्ही बघाल की न्यूयॉर्कच्या सप्लिमेंट्सच्या शेल्फमध्ये किंवा जे मॅक्झिमम फॅट बर्निंग एजंट म्हणून जे विकलं जातं दॅट इज कॉल्ड क्लॅरिफाईड बटर, आणि क्लॅरिफाईड बटर म्हणजे तूप, किंवा व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणजे काही नाही, कोकोनटच, आणि आपण नारळ किंवा इवन समटाईम्स लसणीची चटणी, ज्याला आपण इतकं टेकन फॉर ग्रँटेड घेतो, कारण की आपण ती वडापावबरोबर पण खातो, पोळीबरोबर पण खातो, भाजी नाही आवडली म्हणून पण आपण खातो, पण त्याच्यामध्ये इतके न्यूट्रियंट्स आहेत ज्याच्याने आपलं वजन कमी होऊ शकतं. तर जरी आपल्या कधी जरी असं झालं की आपल्याला आपली आजी एक सांगते आणि आपला डॉक्टर किंवा डायटिशियन काहीतरी दुसरं सांगतंय, तर आपण कायम आपल्या घरी आपल्याला काय सांगितलं जातं हेच ऐकलं पाहिजे, ॲटलिस्ट ॲज फार ॲज डाएट गोज. मला अजून एक असं विचारायचं आहे की आपण एक ॲव्हरेज अर्बन इंडियनकडे येऊया. म्हणजे आता आपण गावी राहतो आहोत की इकडे शहरांमध्ये राहतो आहे, ह्याच्यावर पण खूप आपल्या डाएट आणि लाईफस्टाईलचा संबंध असतो. तर ॲव्हरेज अर्बन इंडियनसमोर ताल तोल याचे काही चॅलेंजेस वेगळे आहेत का? मला वाटतं अर्बन इंडियनच्या समोर आज समज जर का सर्वात मोठा जो चॅलेंज आहे दॅट इज अनलिमिटेड इलेक्ट्रिसिटी, एक्स्ट्रीमली चीप इंटरनेट रेट्स आणि अबिलिटी टू बाय गॅजेट्स ऑन EMI. कारण की त्यामुळेच सगळे लोक खाणं पिणं किंवा
साधा आराम करणं हे सगळं सोडून टी व्ही, लॅपटॉप, फोन, आयपॅड ह्याच्यावरतीच असतात आणि त्याच्यामुळेच अर्बन इंडियनची प्रकृती मॅक्झिमम बिघडते. मला वाटतं गावांमध्ये 2 गोष्टी होतात. एक तर एवढी इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेट स्पीडच नसतो, त्यामुळे लोक जरा कमी टी व्ही आणि इंटरनेट वापरतात. आणि बाकी आजूबाजूच्या भाज्या खातात, आजूबाजूची फळं खातात. अर्बन इंडियन जेव्हा ॲपल विकत घेतो ते पण चायनीज, न्यूझीलंड, कॅलिफोर्निया असं कुठचं तरी लांबचं ॲपल विकत घेतो आणि आंब्याला घाबरतो. या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली ज्या सगळे ट्रॉपिकल फ्रूट्स आहेत, ज्या खऱ्या आपल्यासारख्या एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या रिजनमध्ये, आपल्या वातावरणात खूप छान वाढतात, त्याचाच आपल्या आरोग्यावरती चांगला परिणाम होतो. टिपिकल कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हला तुम्ही 2 डूज आणि 2 डोंट्स काय द्याल? टिपिकल कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्सना मी मोस्टली हेच सांगते, कारण की कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्सना खूप नंबर्स ह्याच्या पाठी ते लोक खूप धावतात. तर मी त्यांना सांगते की नंबर 1, डोंट काउंट नंबर ॲट 2 प्लेसेस. एक तर फूडचा नंबर, म्हणजे सगळं एव्हरीथिंग रिड्युसेस टू अ कॅलरी, आणि स्वतःच्या बॉडी वेटचा नंबर, की अगेन बॉडी वेट इज ऑल्सो अ नंबर आणि फूड इज ऑल्सो अ नंबर. सो डोंट काउंट नंबर्स. आणि सेकंड, व्हॉट शुड यू डू? तर प्रत्येक कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह म्हणतो की नाही, मी मीटिंग्समध्ये असते किंवा मी मीटिंग्समध्ये असतो त्यामुळे मला खाता येत नाही. तर मी त्यांना सांगते की तुम्ही थोडं एक्स्ट्रा घेऊन जा, म्हणजे तुम्ही पण खा आणि तुमच्याबरोबर जो मीटिंगला आहे त्याला पण द्या. एव्हरीवन इज हॅपी अँड यू कॅन डू बेटर बिझनेस दॅट वे. राईट. 18 वर्षाचा विद्यार्थी आहे, त्याला 2 डूज अँड डोंट्स काय सांगाल? 18 वर्षाचा विद्यार्थी म्हणजे नॉट जस्ट 18 पण ऑलमोस्ट टिल 23 Yeah. or 24, की द मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, स्पेशली अनस्ट्रक्चर्ड फिजिकल ॲक्टिव्हिटी दॅट वी रिक्वायर ॲट दॅट एज इज ॲटलिस्ट 90 मिनिट्स अ डे. तर कमीत कमी 90 मिनिट्स अ डेचा चे गेम्स किंवा फ्री प्ले हॅज टू बी देअर इन आवर लाईफ्स. आणि स्पेशली जे इकडे पेरेंट्स आहेत त्यांना तर मी खास करून हेच सांगेन की ज्या दिवशी मुलांची परीक्षा असेल त्या दिवशी तर 100% त्यांनी खेळलं पाहिजे. कारण की आता मोर अँड मोर एक्सरसाइज आणि ईटिंग राईट इज बिंग ट्रीटेड ॲज अ ब्रेन ॲक्टिव्हिटी. की आधी आत्तापर्यंत आपल्याला वाटायचं की आपण एक्सरसाइज किंवा खेळल्यामुळे फक्त आपण बारीक राहतो, पण आता असं रिसर्चमध्ये आपल्याला जाणून येतं आहे की एक्सरसाइज आणि खेळल्यामुळे आपल्याला अल्झायमर्स, पार्किन्सन्स हे तर आपले जातातच, पण आपले मॅथ्सचे स्कोर इम्प्रूव्ह होतात, आपले लँग्वेजचे स्कोर्स इम्प्रूव्ह होतात आणि आपली रिटेनिंग अबिलिटी, आपण जे वाचलं आहे ते लक्षात राहणं आणि मग तो प्रश्न पेपरामध्ये दिसला की ते इमिजिएटली आपल्या डोक्यात येणं, या सगळ्या अबिलिटीज इम्प्रूव्ह विथ एक्सरसाइज. सो दे मस्ट एक्सरसाइज 1. आणि B, आय वूड लाईक टू टेल देम की पिझ्झा इज नॉट अ ट्रीट. म्हणजे जेव्हा वेन यू वॉन्ट टू पनिश युअर सेल्फ तेव्हा तुम्ही पिझ्झा मागवा. यू नो, साधं थिंग आय वॉन्ट. ओके. तिसरं, अबव 65 इयर ओल्ड सिनियर सिटीजन, तिसरा ग्रुप. की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढणार आहे, आपण सगळे 90-95 पर्यंत जगणार आहोत आणि आपल्याला प्रत्येकाच्या मनात ही इच्छा असते की आपण कोणाही वरती फायनान्शियल किंवा इमोशनल बर्डन झाल्याशिवाय की बाबा कधी मरती आहे म्हातारी, असं कोणाच्याही मनात न येता आपण हसत हसत मरण आपल्याला यावं. पण मग त्यासाठी आपण फिजिकली फिट राहणं खूप गरजेचं आहे. सॅडली बऱ्याचशा ज्या बाथरूममध्ये पडतात आणि मग त्यांचा पाय किंवा हिप एकदा फ्रॅक्चर झाला की मग त्यांना बरेच महिने बेडवरती काढावे लागतात, ज्याचा इतरांपेक्षा सर्वात जास्ती त्रास त्यांनाच होतो की आपण नुसतं इकडे पडून राहिलो आहे आणि बाकी आपण काहीच करत नाही आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे 65ला मी बाथरूममध्ये पडले तर माझं हाड मोडू नये ह्याची काळजी आपण 30पासून घेतली पाहिजे. आणि जरी आपण ती 30पासून घेतली नसेल तरी इन ॲज लिटल ॲज 8 वीक्स, 8 आठवडे जर का आपण एक्सरसाइज केली आफ्टर द एज ऑफ 65 तर आपलं 20 वर्षांनी अँटी एजिंग होतं. म्हणजे ॲट 65 यू कॅन बिकम लाईक अ 45 इयर ओल्ड. सो इट्स इम्पॉर्टंट की सगळे आजी आजोबा यांनी रोज ॲक्टिवली एक्सरसाइज केली पाहिजे आफ्टर 65. आणि दुसरी अशी गोष्ट की काय करा, तर आपल्या ज्या पिढी ज्यात सगळ्या रेसिपीज चालत आल्यात की उन्हाळ्यात काय खावं, हिवाळ्यात काय खावं किंवा दिवाळीत काय बनवावं, कसं बनवावं, किती प्रमाणात बनवावं, तर या सगळ्या रेसिपीज लिहून ठेवा
आणि आपल्या फॅमिलीला पैसे किंवा प्रॉपर्टी देण्याच्या ऐवजी हेच सगळं द्या, कारण क्या बात. ह्याचीच आजकाल जरा जास्ती गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या सगळ्या कन्सल्टन्सीच्या प्रवासामध्ये तुमच्या क्लायंट्सकडून तुम्ही काय शिकलात? खूप बोलायचं कसं हे पण मी क्लायंट्सकडून शिकले, वेळेवर कसं पोचायचं हेही मी क्लायंट्सकडून शिकले, कधी तोंड बंद ठेवायचं हेही मी क्लायंट्सकडून शिकले. आणि आय थिंक मोस्टली डिसिप्लिन. प्रत्येक क्लायंट, प्रत्येक माणूस आपल्याला येऊन काहीतरी शिकवून जातो. आपली अबिलिटी असली पाहिजे काहीतरी त्यांच्याकडून पिकअप करण्याची. आणि थँकफुली माझे सगळेच क्लायंट्स आर पीपल हू आर डुईंग वेल इन देअर प्रोफेशन्स. हां, तर त्यामुळे त्यांच्याकडून तर बरंच काय काय पिकअप करण्यासारखं असतं. पण आता तुम्ही म्हणालात तसं एखादा खूप यशस्वी किंवा सेलिब्रिटी असलेला क्लायंट आणि एक समजा असा नाही आहे, म्हणजे अगदी सर्वसाधारण आहे, तर या दोघांच्यासाठी तुमचं सेशन वेगळं असतं? म्हणजे तेवढाच वेळ लागतो, तेवढीच फी पण असते, तेवढंच सगळं असतं. पण साधारण असं होतं की ज्यांना आपण सेलिब्रिटीज म्हणून म्हणतो किंवा ज्यांच्याकडून आपल्याला जास्ती त्रासाची अपेक्षा असते, त्यांच्याकडून सर्वात कमी त्रास होतो. कारण त्यांना आपण जे काय सांगतो ते फट आपल्या लाईफस्टाईलमध्ये उतरवून आणायची अबिलिटी त्यांच्यामध्ये असते. म्हणूनच ते आपल्या फील्डमध्ये नंबर 1, नंबर 2च्या पोझिशनवरती पोचलेले असतात. सर्वसाधारण लोकांना टिपिकली थोडा जास्ती वेळ लागतो. बरेचदा त्यांना असं वाटतं की सेलिब्रिटीजकडे खूप मदत आहे किंवा खूप स्टाफ आहे, त्यामुळे त्यांना हे सगळं लवकर करता येतं. पण मदत आणि स्टाफमुळे त्यांना हे लवकर करता येत नाही, तर त्यांच्या डिसिप्लिन आणि फोकसमुळे हे त्यांना लवकर करता येतं. तर जेव्हा आपण पण आपल्या आयुष्यात डिसिप्लिन आणि फोकस आणतो तेव्हा आपल्यालाही लगेच करता येतं. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःचा वर्क लाईफ बॅलन्स कसा मेंटेन करता? डायटिशियन किंवा फिटनेस कन्सल्टंट या प्रोफेशनमध्ये वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करणं इज एक्स्ट्रीमली इझी. कारण की प्रोफेशनच असं आहे की यू हॅव टू वेट की तुम्हाला काम मिळेल, बाकी आराम करायला खूप वेळ असतो. पण मी असंच करते की मी आधी म्हणजे a year in advance. Again, this is something that I learned from my clients. So I learned this from Anil Ambani. की a year in advanceच मी डिसाईड करते की मी कुठचे कोर्सेस करणार आहे, किंवा मी कुठच्या ट्रेकला जाणार आहे, किंवा मी ऋषिकेशला कधी जाणार आहे, किंवा जर का मला लंडनमध्ये कुठची कॉन्फरन्स अटेंड करायची असेल तर मी ती कधी अटेंड करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी एक इयर इन ॲडव्हान्स प्लॅन करते. आणि मग जे उरलेले दिवस असतात त्याच्यामध्येच मी अपॉइंटमेंट्स घेते. आणि थँकफुली फॉर मी, आपलं जर का काम लोकांना आवडत असेल तर ते 1-2 महिने पण आपल्यासाठी वेट करायला रेडी असतात. कारण की मग कोणी बाकी घाई पण करत नाही, कारण की त्यांनाही विश्वास असतो की एकदा आपल्याला वेळ मिळाली की मग आपल्याला विल गेट ऑल दी अटेन्शन दॅट वी डिझर्व. रिसेंटली कुठला ट्रेक केला तुम्ही? रिसेंटली मी केला पिनभाबा पास. कुठे आहे तो? हिमाचल आणि तिबेटच्या बॉर्डरवर. मी आधी पण म्हणजे खूप लहानपणी मी हिमालयात गेले आणि मग तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की नाही, आपण ट्रेक केला पाहिजे. मग तेव्हापासून मी ट्रेकिंग चालू केलं, ते मी अजून करते आहे. पण आता मी हिमालयात शिकायला पण जाते. सो मी योगासनं शिकायला जाते, किंवा आता मार्चमध्ये मी योगसूत्रांचा दुसरा चॅप्टर शिकायला जाते. तर वेगवेगळ्या गोष्टी आपण हिमालयात करू शकतो, नॉट जस्ट ट्रेक्स. तुमच्या करिअरच्या आता ह्या टप्प्यावरून पुढचा प्रवास तुम्हाला कसा दिसतो तुमच्या शास्त्राचा? माझ्या शास्त्राचा मला वाटतं की इट लुक्स व्हेरी ब्राईट. कारण की आधी जेव्हा मी प्रोफेशन माझं चालू केलं तेव्हा कायम मला सगळे लोक विचारायचे की तुमच्याकडे वेईंग स्केल कसं नाही, तू जर का डायटिशियन आहेस तर तुझ्याकडे कमीत कमी वेईंग स्केल पाहिजे, किंवा तू म्हणते की तूप खा पण बाकी सगळेच जण म्हणतात की तूप खाऊ नको, तर असं कसं की तूच खूप दीडशाणी आहेस आणि बाकी कोणाला काही कळत नाही, किंवा तूच फक्त म्हणतेस की भात खा, बाकी कोणी सगळे म्हणतात की भात खाऊ नको. तर आता हळूहळू इंडियन विजडम आणि आपली जी ओरल विजडम जे आहे त्याची परत एका नवीन रीतीने लोकांना त्याची जाणीव होती आणि त्याची व्हॅल्यू होती आहे. त्यामुळे आय एम व्हेरी होपफुल की सध्या जे काय चाललं आहे की 2,000 रुपये भरा आणि 2 किलो लूज करा, आणि जर तुम्ही 3,000 केलेत तर त्याच्यावरती तुम्हाला 3 किलोज फ्री, हे सगळं हळूहळू जाईल आणि लोक स्वतःला वेट आणि हाईटच्या
पलीकडे स्वतःला जपतील. आणि ऑल्सो की आपल्याला घरी जे सांगितलेलं आहे आणि जसं आपण खातो, जसं ब्राह्मण CKP-पेक्षा वेगळं खातो, CKP मराठ्यापेक्षा वेगळं खातो, मराठा कोळीपेक्षा वेगळं खातो, ह्या ज्या आपल्याकडे ही आपलं दिस इज ॲक्च्युली वेल्थ. तर ही जी वेल्थ आहे आपल्याकडे ती पण आपण राखून जगू असं मला वाटतं की असं वा. होईल. वा, फारच छान आहे. जर का परत आपल्या वजनाकडे आपल्याला यायचंय तर हाच रूट आपल्याला घ्यायला लागेल. क्या बात. मला आणि असं वाटतं की ताल आणि तोलमध्ये आम्ही जी मगाचपासून नजर म्हणतो आहोत ते बहुतेक आमच्या नजरेतच गोंधळ आहे. कारण काय करायचं काय नाही, कुणाचं ऐकायचं कोणाचं नाही, मनाचं ऐकायचं का नाही ऐकायचं, हा जो सगळा संभ्रम आहे तो मला वाटतं इथे कुठेतरी आमचा आता कमी झालेला आहे आज. आणि आता नक्कीच आम्ही आमच्या जिभेकडे लक्ष देणार आहोत आणि पोटाचं पण तितकंच ऐकणार आहोत. आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की हे जे सत्र आहे याच्यातून आम्ही जे घेऊन जाणार आहोत रेसिपीज आम्ही नंतर देऊ, पण प्रत्येकजण ह्यासुद्धा सगळ्या रेसिपीज सक्सेसच्या आणि तालतोलाच्या रेसिपीज सगळ्यांबरोबर मला वाटतं आज इथून सगळे घेऊन जाणार आहेत आणि शेअर करणार आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी आमच्या या वेदच्या व्यासपीठाकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.